ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्य आलेलं असतं आणि त्या महात्म्यामध्ये ग्रंथ किती महत्त्वपूर्ण आहे याचं वर्णन केलेलं असतं। श्रीमद भागवत सुद्धा किती महत्त्वपूर्ण आहे याचं वर्णन महात्म्यामध्ये आलेलं आहे। आणि श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या प्रथम श्लोकामध्ये वेदव्यासजी महाराजांनी भगवान परमात्म्याचं सार्वभौम नमन केलेलं आहे। वेदव्यासजी महाराज भगवान परमात्मा कसे आहेत याचं वर्णन पहिल्या श्लोकामध्ये करतायत आणि म्हणतायत, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं सार्वभौम नमन करत असताना भगवान परमात्मा कसे आहेत याचं वर्णन केलेलं आहे। भगवान परमात्मा म्हणतात सच्चिदानंद घन आहे, सत्य स्वरूप आहे, चित म्हणजे प्रकाश रूप आहे, आनंद स्वरूप आहे। किती आनंद स्वरूप आहे। श्रीमद भागवतामध्ये ज्यांचं वर्णन आलेलं आहे ते भगवान परमात्मा कसे आहेत। भगवान परमात्म्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर शेष नागाने वर्णन करायला सुरुवात केल्यानंतर हजारो मुखांनी जरी वर्णन केलं तरी सुद्धा त्यांना वर्णन करता आलेलं नाही। एवढं भगवान परमात्म्याचं वर्णन अतिशय दिव्य आणि श्रेष्ठ आहे। त्या भगवान परमात्म्याला जाणता येत नाही, जाणण्याचा जर प्रयत्न केला भगवान परमात्म्याला तर तुम्ही आम्ही जाणू शकणार नाही। कारण भगवान परमात्म्याला जर जाणायचं असेल, भगवान परमात्मा म्हणतायत मला जर जाणत असेल, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम, सर्वसामान्य व्यक्ती मला जाणू शकत नाही। मी अतिशय दिव्य आहे, परंतु संत महात्मे भगवान परमात्म्याला जाणू शकतात। त्यांनी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन केलेलं आहे। ते शब्दबद्ध तर करता येत नाही परंतु करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून एक स्वरूप रूपाने भगवान परमात्मा कसे आहेत तर म्हणताय सच्चिदानंद घन आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहे, विश्वाची उत्पत्ती करणारे आहे, तीन प्रकारचे ताप नाहीसे करणारे आहे। आणि असे भगवान परमात्मा कोण आहे तर म्हणतायत ते श्री कृष्ण आहे। भगवान परमात्मा ते श्री कृष्ण आहे। कुणाचं वर्णन केलेलं आहे याचं वर्णन सगळ्यात शेवटी आलेलं आहे। म्हणतात ते आहे श्री कृष्ण। नुसतं कृष्ण शब्द आलेला नाही। नुसतं कृष्ण जर म्हटलं असतं तर भगवान श्रीकृष्ण एकटेच, परंतु श्री सहित कृष्ण। श्री म्हणजे काय? श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत। श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे औदार्य, श्री म्हणजे परिपूर्णता, श्री म्हणजे वैभव, श्री म्हणजे औदार्य, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे परिपूर्णता। आणि या ठिकाणी जो श्री शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आहे श्री म्हणजे श्री राधा राणी। का म्हटलंय श्री म्हणजे राधा राणी? राधा शब्द का उच्चारलेला नाही? म्हणतात की संपूर्ण 18,000 जेवढेही श्लोक आहेत त्याच्यामध्ये कुठेही राधा शब्दाचा उच्चार केलेला नाही। कारण राधा शब्दाचा जर उच्चार केला तर श्री शुकदेवजी महाराजांना 6 महिन्याची समाधी लागत होती। राधा श्री शुकदेवजींचे गुरु आहेत आणि गुरु नामाचा उच्चार केल्याबरोबर किंवा कानावर ते शब्द पडल्याबरोबर त्यांना 6 महिन्याची समाधी लागत होती। परीक्षितांना शाप होता की 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे। ज्ञान सांगणारे जर 6 महिने समाधीस्थ झाले तर राजाला ज्ञान देणं राहून गेलं असतं। त्या म्हणून एवढे सावधान होऊन बसलेले आहे की जेव्हाही श्री राधाजींचं वर्णन आलं त्यावेळेस सांकेतिक रूपाने श्री राधाजींचं वर्णन केलेलं आहे। कुठे आराधिका म्हटलेलं आहे, कुठे तत्प्रिया म्हटलेलं आहे,
कुठे श्री हा शब्द वापरलेला आहे, परंतु स्पष्ट राधा हा शब्द कुठेही वापरलेला नाही. म्हणून या ठिकाणी युगल स्वरूपाला नमन केलेलं आहे. आणि युगल स्वरूपाला नमन करत असताना श्री कृष्णाय वयम म्हणजे सर्वजण आणि नुमहा म्हणजे नमस्कार करत आहोत. आपणही श्री राधाजींना नमन करूया. कारण भक्ती स्वरूपात श्री राधाजींना जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत श्रीमद भागवतामध्ये प्रेमरूपी आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. श्री राधा रूपी भक्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणून आधी आपण श्री राधाजींना नमन करूया. श्री राधे